नमस्कार मित्रांनो, मी सुरेश मुरलीधर कोडितकर. यूट्यूबवरील आपला जो चॅनल आहे अनवट वाट, या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, 2025 हे वर्ष अनेक घडामोडींनी युक्त असं असणार आहे. असं मी का म्हणतो हे तुम्हाला टप्प्याटप्प्याने कळत जाईल. परंतु आपल्या देशापुढे काही महत्त्वाचे कामं प्रलंबित आहे. त्याच्यामधलं एक महत्त्वाचं काम आहे की आपल्या देशाची जनगणना झालेली नाही आहे. ती येत्या काही काळामध्ये तिचं काम सुरू होईल किंवा कसं हे केंद्र शासन ठरवेल. त्याचप्रमाणे मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजे डिलिमिटेशन, त्याच्यासाठी आयोगाची स्थापना करावी लागते आणि आयोग विधानसभा मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना करत असतो. आता त्याच्यानंतर 2029 आणि 2034 साली ज्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर होणार आहेत आणि लोकसभेचे सदस्य, विधानसभेची सदस्य संख्या ही वाढण्याची शक्यता आहेच आहे. आता मी हे का सांगतोय तर त्याच्यामधला जो महत्त्वाचा मुद्दा आहे जनगणनेचा. आता जनगणनेच्या मुद्द्याच्या अनुषंगाने एक नवीन घडामोड मला तुम्हाला सांगायची आहे की आपल्याला माहिती आहे की आपले जनगणना जेव्हा होते तेव्हा विविध म्हणजे धर्म आणि पंथ याची नोंद त्याच्यात केली जाते. आता हिंदू हा सनातन धर्म आहे. हिंदू धर्म म्हटलं की एक आकडा तिथे, म्हणजे त्याला कोड नंबर दिलेत, कोड क्रमांक दिलेत. हिंदू म्हटलं की 1, मुस्लिम म्हटलं की 2, ख्रिस्ती म्हणली की 3, शीख असेल तर 4, बौद्ध असेल तर 5 आणि जैन पंथ असेल तर 6. अशा पद्धतीचं रचना तिथे आहे. म्हणजे तुम्ही म्हणला की मी जैन समाजाचं प्रतिनिधित्व करतो किंवा माझा पंथ जैन आहे तर 6 क्रमांक तिथे लिहिला जातो. आता ह्याच्यात तुम्ही म्हणाल ह्याच्यात नवं काय सांगतोय. त्याच्यामध्ये नवं हे आहे की जसं हिंदू 1, मुस्लिम 2, ख्रिस्ती 3, शीख 4, बौद्ध 5, जैन 6 हे पर्याय आहेत. तसंच नॉन बिलिव्हर्स, की मी कशावरही विश्वास न ठेवणारा नास्तिक माणूस आहे आणि त्याच्यापेक्षाही वेगळं कुणाचं काही मत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा रकाने निर्माण केलेत. परंतु आता म्हणजे हा मुद्दा झारखंड राज्याच्या निवडणुका आत्ता ज्या झाल्या तिथे पुढे आला की झारखंडच्या आदिवासींनी सांगितलंय की त्यांची स्वतंत्र धर्म किंवा सारना धर्म, संथाल जो तिथला परगणा आहे, संथाल जे आदिवासी आहेत त्या समाजाचं म्हणणं आहे की आम्ही सारना धर्माचं अनुसरण करतो, त्यामुळे सारना धर्म म्हणून नोंदवला जावा, त्याला स्वतंत्र कोड क्रमांक देण्यात यावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे. आता त्यांनी ही मागणी केलेली आहे का त्यांना ही मागणी करायला कोणी भाग पाडलंय, त्यांचा बोलविता धनी कोण आहे हे आपल्याला हळूहळू नंतर कळेल. परंतु आदिवासी हे निसर्गपूजक आहेत. ते जंगलामध्ये राहतात, ते जंगल निवासी, मूल निवासी आहेत, ते वनवासी आहेत, वनात राहतात, ते गिरिजन आहेत आणि ते निसर्गपूजक असल्यामुळे ते हिंदू धर्माचाच एक भाग आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण शबरीने रामाला, श्रीराम प्रभूंना आपल्या स्वतःच्या हाताने गोळा केलेले बोरं खाऊ घातलेले आहेत आणि कुठलाही आंबट बोर श्रीरामांना जाता कामा नये म्हणून तिने स्वतः चव बघून ती उष्टी बोरं प्रभूंना दिलेली आहेत. प्रभूने प्रेमाने, मायेने ती बोरं ग्रहण केलेली आहेत. अशा मधुर बोरांचा श्रीराम प्रभूंनी आस्वाद घेतलेला आहे. असे हे आपले आदिवासी, वनवासी, गिरिजन, त्यांची सारना धर्म म्हणून नोंद केली जावी अशी मागणी आहे. ती योग्य का अयोग्य हे आयोग किंवा जनगणनेच्या अनुषंगाने होणाऱ्या कार्यवाहीमध्ये ठरेल. परंतु अशा प्रकारची मागणी येणं हे एक प्रकारे वेगळेपण आहे असं मला या निमित्ताने सांगायचे. अनुसूचित जमातींची देशातली संख्या ही 8% आहे आणि झारखंड आणि त्यांच्या आजूबाजूच्या जे राज्य आहेत तेथील आदिवासींची ही मागणी आहे की सारना धर्म, तेथील जो संथाल हा भाग आहे, तेथील ओरायन समाज बहुसंख्येने तिथे राहतो आणि तिथे मुंडा आणि संथाल समाजाने ही मागणी केलेली आहे की आमची सारना धर्म म्हणून नोंद घेण्यात यावी आणि ओव्हर आर्चिंग टर्म म्हणून या
सारना धर्माचं तिथे नोंद घेण्यासाठी मागणी पुढे आलेली आहे. आणि त्यावेळेस ज्या आता जस्ट त्यांच्या निवडणुका झाल्या तेव्हा तिथल्या विद्यमान सरकारने, काळजीवाहू सरकारने त्याला मान्यताही दिली होती, कारण जनमानसाच्या विरुद्ध जायचं कुणी धाडस करत नाही. परंतु ते कायद्याच्या कसोटीवर ते संस्कृती, परंपरा, त्याच्यानंतर धर्म अनुसरण ह्या सगळ्या कसोट्यांवर, आणि ते गेले कित्येक वर्ष तसं रीती भाती, पूजा पद्धती अनुसरतायत का याचा सगळा तपास करून त्याची नोंद घेतली जाईल. परंतु आदिवासी पट्ट्यांमध्ये जे धर्मांतराचं काम गेले कित्येक वर्ष ख्रिश्चन मिशनरींकडून चालू आहे, त्याच्या माध्यमातून हिंदू समाजाचं जे अविभाज्य अंग आहे, आपले जे वनवासी, आदिवासी, जंगल निवासी, गिरिजनांना तोडण्याचं, त्याला कुठे पाठबळ मिळता कामा नये अशा प्रकारच्या मागण्यातून ह्याची सुद्धा काळजी घ्यायला काही हरकत नाही. आणि आपल्या हिंदू धर्माचाच भाग असणाऱ्या आपल्या अनुसूचित जमातीला जर तोडण्याचा हा जर प्रयत्न असेल तर तो अयोग्य आहे. ते आमचेच बंधू भगिनी आहेत, त्यांना असं वेगळ्या प्रकारचं फूस लावून किंवा वेगळ्या वातावरणात त्यांचं ब्रेन वॉशिंग करून अशी काहीतरी मागणी पुढे करणं योग्य नाही, असं माझं या निमित्ताने एक माझं मत आहे. ती योग्य का अयोग्य हे जनगणनेचा जे समितीची स्थापना होईल ते ठरवतील. तुर्तास हा विषय मला तुमच्यापुढे मांडायचा होता, म्हणून मी तो घेऊन आलो. तो तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा. आणि असेच नवनवीन वेगळे विषय ऐकण्यासाठी या अन्नवट वाट ऑफबीट या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल बटनाला स्पर्श करा, नोटिफिकेशनला स्पर्श करा, म्हणजे माझा व्हिडिओ अपलोड झाल्यावर ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचेल. जास्तीत जास्त समविचारी लोकांना या चॅनलसोबत जोडत राहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा चॅनल पोचवा आणि या वाटेवरचे प्रवासी व्हा, वाटसरू व्हा, अशी माझी या निमित्ताने तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. आपल्या व्हिडिओ मित्र सुरेश कोडेकरला रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.